बातम्या सविस्तर पाहूया। मुंबईत अनधिकृतपणे चालणाऱ्या डान्स बारवर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या पुढाकाराने पोलिसांनी कारवाई केली। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी थेट कारवाईचे आदेश दिले। आतापर्यंत डान्स बारमधील 40 महिलांवर कारवाई करण्यात आली आहे। नवी मुंबई पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। आतापर्यंत डान्स बारमधील 40 महिलांवर कारवाई करण्यात आलेली आहे। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या पुढाकाराने ही कारवाई करण्यात आली आहे। तिथे आपण रेड केली पोलिसांच्या मार्फत आणि मला अपेक्षित नव्हतं, परंतु नवी मुंबईसारख्या ठिकाणी तिथे डान्स बार सारखे प्रकरणं चालू असतात अशा माहिती आजपर्यंत मिळत होत्या, परंतु मला ते अपेक्षित नव्हतं चालू असतील। परंतु काल रात्री रेड केल्याच्या नंतर ती बाब लक्षात आली की अनधिकृतरित्या डान्स बार तिथे चालू होता आणि जवळपास ह्या रेडमध्ये 40 तिथे महिला तिथे आढळलेल्या आहेत आणि आमच्या माहितीनुसार त्या पर्टिक्युलर हॉटेलच्या मालकाकडे ऑर्केस्ट्राचीही परवानगी नाही, तिथे फक्त रेस्टॉरंटची परवानगी आहे आणि अशा पद्धतीने कुठल्याही बेसिक परवानगी नसताना देखील अनधिकृतरित्या तिथे डान्स बार तिथे चालवणं महिलांच्या बाबतीमध्ये विशेषतः आपल्या सर्वांना कल्पना आहे। आमच्या सरकारने विशेषतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री आमचे एकनाथ शिंदे साहेब असतील, दोघांनीही कठोर भूमिका स्वीकारलेली आहे की महिलांच्या वरती कुठल्याही पद्धतीचा अत्याचार आम्ही सहन करणार नाही।